बघा मित्रांनो, आता आपल्याकडे ना मशीन आली आहे. म्हणजे कसं इकडे पेंडा एका साईडला होतोय त्या साईडने, इकडे आता इकडं पाचव्या साईडला निघतोय, तिकडून माणसं टाकून तुम्हाला ना पूर्ण व्हिडिओ दाखवते नाही का व्यवस्थित. म्हणजे कसं एकदम मशीनने लवकरात लवकर होतंय भात. म्हणजे कसं जोडायचं टेन्शन राहत नाही, तर पाडवायला परत आपल्याला माणसं लागत आहेत. आता ही माणसं थांबले ते. आता एक जण इकडे द्यायला आहे आणि हे दोघं जण इकडे करायला आहेत. त्या साईडला इकडे ट्रॅक्टर लागलेलं आहे. कमी माणसांमध्ये लवकर काम पटकन होऊन जाते नाही का. वरच्या वावरात तो होतं तिकडे गेला 15 मिनिटं मशीन चाललेलं. तुम्हाला आवाज नसेल नीट येत. आता इकडे मग खाली बघा मशीन चालली. त्याने पण आपल्या लवकर लांबून बाहेर राहिलेत आपले बरेचसे, एवढे राहिलेत बघा. इथं नाणं लागलेत ते करायला. असं उचलायचं असते. मसले तुरे ना हे अशा प्रकारे पेंडा निघाले. आता हे अशा प्रकारे पेंडा निघाले. पण ज्यांच्याकडे असे गुरं आहेत ना, 1-2 ठीक आहे वा, पण जास्त प्रमाणात जर का गुरं असतील ना तर पेंड्याची ना लई नुकसान होती. नुकसान म्हणजे जे छोटे असा हा गांजा राहतो ना तो लई निघतो नाही का. आणि जर हाताने जर का आपण जोडलं ना तर काय होतं, हे ना एवढं जास्त प्रमाणात आहे ना, आता पार कुठं उडाले तर हे ना असं उडत नाही बाजूला आणि एवढं प्रमाणाचं नुकसान होत नाही. तसं पाहायला गेलं ना मशीनीने ना काय होतं माहिती आहे का, काम आहे ना हे लवकर झटपट होतं. आणि हाताने जोडायचं म्हणलं ना त्याला माणसं पण लागतात आणि खूप वेळ लागतो. आता हे जे इथं एवढं हे केले तर 15-1 मिनिटात झाले. पण जर हाताने जोडायचं असतं ना तर एक ठाणे 2 माणसांना तर भरपूर टाईम गेला असता. त्याच्यामुळे मग आता कसं आपल्याकडं काय झालं माहिती आहे का, भरपूर भात होता मळण्यासाठी. म्हणजे इथं पण आणि तिकडे खाली पण आपण मशीनने मळली. त्याच्यामुळे ना पाहायला गेलं तर म्हणजे शक्यतो मशीनने परवडत नाही. म्हणजे कोणाला परवडत नाही, ज्यांना म्हणजे असं गुरं वगैरे नाही आहेत त्यांना परवडतं. आणि ज्यांना गुरं आहेत ना
त्याने शक्यतो मशीनमधून ना मळायचं ना, मी थोडं मळणी नाही केली ना तरी चालेल, पण न मळलेलंच बरं मशीनमधून, कारण हे जास्त प्रमाणात बघा तिकडे ना त्यातलं ना हे झाले गळ्यांचे एकदम जास्त प्रमाणात लांब उडाले. मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास आपल्या चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. अशाच एका छान पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार, राम राम मंडळी.